मीराबाई. कोणत्या? संत मीराबाई झाल्या. कोण झाल्या? मीराबाई. ऐश्वर्य संपन्न जीवन होतं त्यांचं. कसं जीवन होतं? ऐश्वर्य संपन्न जीवन. वडील राजा होते. राजाची कन्या होत्या. कोण? मीराबाई. सुंदर दिसायच्या, राजाची कन्या होत्या. परंतु त्यांना वेड लागलं होतं. कोणाचं? पांडुरंगाचं. लहान होत्या. लहान असताना देवाचं भजन करायचा. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती हातामध्ये घ्यायच्या आणि घेतल्याच्या नंतर ऐका बरं का, हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या म्हणायच्या, हा कृष्णच माझा कोण आहे? पती आहे. कृष्ण कोण आहे? कृष्ण कोण आहे? पती आहे. कोण म्हणायच्या? मीराबाई म्हणायच्या. कृष्ण माझा पती आहे. कृष्ण माझा पती आहे. कृष्ण माझा पती आहे. कृष्ण माझा पती आहे. लहान होत्या त्यावेळेस लोक कौतुक करायचे. एवढी एवढी पोरगी, काय देवाचा वेड आहे म्हणे. काय एवढं एवढं लेकरू, काय देवाचं वेड आहे. एवढं एवढं लेकरू, काय देवाचं वेड आहे. परंतु मीराबाई मोठ्या झाल्या. मीराबाई आता मोठ्या झाल्या. मोठ्या झाल्याच्या नंतर सुद्धा भजन करत असताना त्या मोठ्या झाल्याच्या नंतरही म्हणायच्या, काय कृष्ण कोण आहे? माझा पती. लोक म्हणायला लागले, काय बावळ पोरगी, देव कुठं पती असतो का? देव कुठं पती असतो का? जे लोक लहानपणी त्या मीराबाईचं कौतुक करायचे तेच लोक आता मीराबाईला नाव ठेवायला लागले. दादा म्हणजे पडलं राजाच्या कानावर. आपल्या पोरीला लोक बावळट म्हणतात. आपल्या पोरीला लोक वेड म्हणतात. महाराज, लोक घोड्यावर बसून देत नाही, लोक पायी चालून देत नाही. लोक घोड्यावर बसून देत नाही, लोक पायी चालू देत नाही. लोक खाऊनही देत नाही आणि खाल्लेलं पचूनही देत नाही. लोकांचं नाही बेकार. म्हणून मीराबाईला लोक नाव ठेवायला लागले, काय पोरगी बावळट आहे. मग राजा म्हणायला लागले, ए मीरा, भजन करू नको तू, भजन बंद कर. काय कर? भजन बंद कर. मीराबाई म्हणते, भजन बंद करीत नसते. मीरा काय म्हणली? ते भजन करीत नसते. हा देव, हा कृष्ण माझा पती आहे. ही देवाचं भजन बंद करत नसते. राजानं पत्नीला सांगितलं, राणीला सांगितलं. राणी आली. राणी आल्याच्या नंतर राणी सुद्धा, तिची मीराबाईची आई सुद्धा म्हणायला लागली, पोरी भजन बंद कर. लोक आपल्याला म्हणतात, तुझा बाप राजा आहे, तुझी आई राणी आहे, तू राजाची कन्या आहे. राजाच्या कन्येला लोकांनी जर वेड म्हटलं, लोक आमच्या तोंडात शेण घालतात, देवाचं भजन करू नको. परंतु मीराबाईच्या देवाचं भजन बंद केलं. शेवटी राजानं सांगितलं, त्या मीराला विष द्या. विष काय सांगितलं? स्वतःच्या बापाने काय विष द्या. ती आई विष घेऊन आली. काय विषाचा प्याला घेऊन आली. विषाचा प्याला घेऊन आल्याच्या तिच्या बापानं विष पिण्यासाठी मीराबाईने विषाचा प्याला घेतला. विष प्याल्याच्या नंतर जशी झोप लागली, परंतु माहित होतं आईला, मीराला सांगितलं होतं, देवाच्या नामात फार ताकद आहे, देवाच्या नामात फार ताकद आहे. मीराबाईच्या आईनं काय केलं? तिच्या कानामध्ये, मीराबाईच्या कानामध्ये कृष्ण नामाचा काय केला? कृष्ण नामाचा उच्चार केला. नामाचा उच्चार केल्याच्या नंतर झोपीतून माणूस उठावं. मीराबाई करू लागले. मला काय सांगायचे, काय त्या देवाचं जर भजन केलं, त्या देव जर आपला केला, तर आपण सुद्धा अविनाशी स्वरूपाचं आणि अविनाशी स्वरूपाचं झाल्याच्या नंतर काय होतं? तर अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे का मरणे सरे, 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 तुका म्हणे का मरणे सरे.
का म्हणे कामरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. आपण गेल्याच्या नंतर सुद्धा देवाचं भजन केल्याच्या नंतर कीर्ती माग राहत असते. कीर्ती कोणाकोणाची माग राहते? जो देव देश आणि धर्माची सेवा करतो. आवाज द्या दादा. जो देव देश धर्माची सेवा करतो त्याची कीर्ती माग राहिल्याशिवाय राहत नाही. ऐका, कीर्ती कोणाची माग राहिली? अरे सगळ्या साधू संतांची कीर्ती माग राहिली. नवे नवे माझ्या छत्रपती शिवरायांची कीर्ती माग राहिली. नवे नवे माझ्या धर्मवीर छत्रपती शंभूरायांची कीर्ती माग राहिली. अरे कशी माग राहिली? छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर सुद्धा आपोआप जय असा आवाज येतो आणि रक्त सळसळ. धर्मवीर छत्रपती शंभूराज यांचं नाव घेतलं आणि घेतल्याच्या नंतर आपोआप जय असा आवाज येतो आणि रक्त सळसळ. महाराज कीर्ती यांची झाली. प्रत्येक मावळ्यांची कीर्ती झाली. जे जे देव देश आणि धर्मासाठी जगले त्यांची कीर्ती माग राहिली. अरे ऐका, स्वतःसाठी जगणारे कित्येक असतील, स्वतःसाठी जगणारे कित्येक असतील, परंतु माझ्या मराठी मातीसाठी जगणारे फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे. अरे नरवीर तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे स्वतःच्या लेकराची लग्नपत्रिका घेऊन राजांकडे आले. राजांकडे आल्याच्या नंतर विषय चालला होता मोहिमेचा, कोंढाण्याचा. कोंढाणा जिंकण्यासाठी कोण जाणार, कोण घालणार तिला हात? आणि त्याच वेळेस तानाजी मालुसरे स्वतःच्या लेकराची लग्नपत्रिका घेऊन आले. सर्व दृष्टांत तानाजी मालुसरेंना कळाला. कोंढाणा मोहिमेसाठी जायचंय आणि जायचं म्हटल्याच्या नंतर आता कोण जाणार असा शब्द त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी उच्चारला. त्याच वेळेस तानाजी मालुसरे छाती टोकून पुढे आले आणि पुढे आल्याच्या नंतर म्हटले, आधी लगेन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे या विश्वामध्ये एकमेव असे बाप असतील. अरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून अरे कोंढाण्याची मोहीम जिंकण्यासाठी गेले आणि गेले तसे माग नाही आले. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, अरे या स्वराज्यासाठी, या रयतेसाठी आणि माझ्या छत्रपती शिवरायांसाठी जगले तर त्यांची उत्तम प्रकारे कीर्ती माग राहिली. ही गोष्ट मात्र लक्षात. म्हणून अरे स्वतःसाठी जगणारे किती कावळे, लई कावळे स्वतःसाठी जगतात. माझ्या मातीसाठी जगणारे फक्त आणि फक्त मावळेच आहे. ही गोष्ट लक्षात. म्हणून अरे छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तरी जय असा आवाज येतो. धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी कित्येक यातना सहन केला तुमच्या आमच्यासाठी. अरे 42 दिवस अनन्य यातना सहन केल्या. त्या मरणाच्या दारामध्ये उभे होते. अरे त्या काळाला सुद्धा काळ सुद्धा म्हणत होता, राजे ओ संभाजी महाराज ऐका. त्या काळाच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत असताना तो काळ सुद्धा म्हणत असेल, ओ राजे ऐका, द्या हा धर्म सोडून आणि जा त्या धर्मामध्ये. परंतु छत्रपती संभाजी महाराज म्हणत होते, अरे कित्येक यातना झाल्या तरी सुद्धा माझ्या राजानं धर्म सोडला नाही, धर्मासाठी जगले पण उत्तम प्रकारे कीर्ती मागे करून गेले. ही गोष्ट लक्षात असू द्या. म्हणून देवासाठी आणि देशासाठी जगलंच पाहिजे. अरे गणपती बाप्पाला आपण वंदन करतो. गणपती बाप्पांची कीर्ती आहे. कशी कीर्ती आहे? बुद्धीची देवता म्हणून कीर्ती आहे. बरोबर आहे का नाही? गणपती बाप्पाची ऐका आता सांगून जातो. गणपती बाप्पाची कीर्ती आहे, बुद्धीची देवता आहे म्हणून कीर्ती आहे. एकदा काय झालं, कार्तिकेय स्वामीचं गणपती बाप्पाची शर्यत लागली. काय लागली? शर्यत लागली. शर्यत लागल्याच्या नंतर अशी शर्यत लागली की सर्वात अगोदर या विश्वाला 3 प्रदक्षिणा कोण मारतो. आता कार्तिकेय स्वामींकडे वाहन काय? मोर, वाहन चपळ प्राणी. आणि गणपती बाप्पाकडे वाहन काय? उंदीर. आता उंदीर पळून पळून तरी किती पळणार. तर कार्तिकेय स्वामीची गणपती बाप्पाची शर्यत लागली. कार्तिकेय स्वामी मोरावर बसले आणि शर्यत सुरू झाल्याच्या नंतर आता गणपती बाप्पाने विचार केला. बुद्धीची देवता शेवटी गणपती बाप्पाने विचार केला, आता काय करावं. असं विचार केल्याच्या नंतर उंदराच्या खाली उतरले, मूषक राजाच्या खाली उतरले. आणि खाली उतरल्याच्या नंतर महाराज गणपती बाप्पा आपल्या आई वडिलांकडे गेले, पार्वती मातेकडे आणि भगवान शंकराकडे गेले. आणि गेल्याच्या नंतर भगवान शंकराला
पार्वती मातेला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि म्हटले झाली माझी विश्वाची प्रदक्षिणा. देवाकडून ती बुद्धीची देवता. कार्तिकेय स्वामी काही दिवसानंतर प्रदक्षिणा मारून घरी आले. घरी आल्याच्या नंतर तर पाहतात गणपती बाप्पाच्या गळ्यात हार. सर्व देवी देवता त्या ठिकाणी उपस्थित आणि गणपती बाप्पाचा जय जयकार करतात. म्हणे गणपती कार्तिकेय स्वामी आले आणि आल्याच्या नंतर म्हणले गणपती बाप्पा या ठिकाणून तर गेलेच नाही. मग विजय कस काय झाला गणपती बाप्पाचा? देवी देवता इंद्र चंद्र सूर्य सगळे म्हटले अहो त्यांनी बुद्धी वापरली. काय वापरली? बुद्धी वापरली. त्यांनी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारल्या आणि विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण केली. तुम्हालाही असं वाटत असेल तर गणपती बाप्पा कोण हे शिकण्याची गोष्ट आहे. काय अरे तुम्हाला कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. माय बापे केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थाची. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले, स्वब्रह्म उभे केले. कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. गणपती बाप्पाची कीर्ती आहे. काय? बुद्धीची देवता. म्हणून गणपती बाप्पाकडून एवढी घेण्याची गोष्ट आहे. काय घेण्याची गोष्ट आहे? आई वडिलांची सेवा करा. आई वडील सोडून या जगात तुमचं कोणीही नाही. गोष्ट करा. महाराज आईच्या रडण्यात आणि बायकोच्या रडण्यात फार फरक आहे दादा. काय? आईच्या रडण्यात आणि बायकोच्या रडण्यात फार फरक आहे. अरे मेल्याच्या नंतर आई म्हणत असेल, बायको म्हणत असते. काय? पती मेल्याच्या नंतर बायको म्हणत असते आता यांना नेलं माझं कसं होणार. काय म्हणत असते? यांना नेलं माझं कसं होणार, माझ्या लेकरा बाळाचं कसं होणार. आणि आई म्हणत असते माझ्या लेकराला नेलं, माझ्या लेकराच्या ऐवजी मला न्यायचं. ही कोण असते? आई असते. आई बाप फार महत्वाचे आहेत बरं का. हे गणपती बाप्पाने तर आम्हाला दाखवून दिलेलं. काय? आई बाप फार महत्वाचे आहेत ना. हा सर्व विश्वाची ताकद आई बापांच्या चरणावर आहे. विश्वातील देवी देवताची ताकद फक्त आणि फक्त आई वडिलांच्या चरणावर आहे. म्हणून पोरींनो एक गोष्ट लक्षात असू द्या, पोरांनो एक गोष्ट लक्षात असू द्या. जाता जाता थोडी सांगून देतो ऐका. तुम्ही मायबापाची सेवाच करू नका. बाया का कोणी महाराज आणलाय रे हो म्हणते मायबापाची सेवा करू नका. नाही महाराज काही गरज नाही. मायबाप तुमचे मायबाप स्वतःच आपापलं पोट भरण्याला समर्थ आहेत महाराज. त्यांनी फार कमवून ठेवलंय. काय? त्यांनी फार कमवून ठेवलंय. त्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलंय, शिकवलंय, घडवलंय, पोसवलंय. त्यांना तुम्ही सांभाळू नका. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या पोरीनो. काय? हे माझ्या तायांनो एक गोष्ट लक्षात असू द्या. अरे तुम्ही मायबापांना सांभाळू नका. अरे तुम्ही फार शिका, कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा. अरे पोरी चंद्रावर गेल्या, तुम्ही सूर्यावर जा, काही अडचण नाही. तुम्ही फार शिका. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपल्या मायबापाची मान समाजामध्ये खाली जाऊ देऊ नका. बस सारखं द्या. हा बाकीचं काही करण्याची गरज नाही. महाराज तो बाप आहे ना, बाप दादा, त्या बापाचं धोतर फाटलेलं असू द्या, कपडे फाटलेले असू द्या, त्याची दाढी वाढलेली असू द्या, त्याचे बनेल फाटलेले असू द्या, त्याच्या पायाची चप्पल तुटलेली असू द्या, तो समाजामध्ये ताट मानेने चालतो. परंतु एकदा का त्याच्या पोरीनं इज्जत घालवली त्याला रडण्याशिवाय काही पर्याय नाही, फाशी घेण्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून महाराज हे बाप आहेत ना, बाप अभिमानी माणसं आहेत, स्वाभिमानी माणसं आहेत. यांचा स्वाभिमान काय? यांचा स्वाभिमान हात लय मोठा आहे. म्हणून यांची समाजामध्ये मान खाली जाईल असं कधी वागू नका दादांनो. परंतु तुम्ही पण आहे ना परमार्थामध्ये या. जसं आपल्या बहिणीला पाहताना तसंच दुसऱ्यांच्या बहिणीलाही त्याच नजरेने पहा. मायबापानं एवढंच या कीर्तनामधून घेऊन जा. दुसरं काही नाही नेलं तरी काही अडचण नाही. आणि आपल्या मायबापाची सेवा करा. बस झालं कीर्तन सार्थक. म्हणून सर्वांना दादा या ठिकाणी दादांनी मला बोलवलं. दादा तुमची मनापासून आभार. फार गोड माणसं भेटले महाराज. तुम्ही तर फार गोड आहेत. अशोक दादा आहेत महाराज. फार सुंदर असं नियोजन त्यांनी केलंय. तुम्ही सर्व गावकऱ्यांनी असेल फार गोड नियोजन आहे. तुम्ही या ठिकाणी बोलत तुमचे मनापासून आभार. आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी लक्ष देऊन ऐकलं. तुमचे मनापासून धन्यवाद. काय? तुमच्या मनापासून धन्यवाद. लेकरं पण आहे बरेच चांगले शांत बसले महाराज. काय बोलले समोर शांत बसले, शांत बसले. नाही तर काही काही ठिकाणी महाराज लई चित्र पोरं असते, लई चित्र. महाराज एका ठिकाणी गेल्याच्या नंतर काय झालं तिथं माहितीये का? बरं का? त्या ठिकाणी गेलो आणि गेल्याच्या नंतर
एक पोरग असं समोर बसलेलं होतं, लक्ष देऊ नाही का बरं का, पोरग समोर बसलेलं होतं आणि बसल्याच्या नंतर ते चुळबुळ चुळबुळ करायला लागले. आता माझं असं फटकटून मी काही पण बोलतो, का रे गबायचा शांत बसता येत नाही का. पोरांना लक्षातच ठेवलं. महाराज 5 मिनिटात लाईट गेली. 5 मिनिटात काय गेलं, लाईट गेली. जशी लाईट गेली तसा पाठीचा आवाज आला, का बाबा पाठीचा आवाज आला आणि लाईट आली. पाहतो पुढचं गिराईक थेट मागं जाऊन बसलं. म्हणलं अरा लय अवघड झालं. तेव्हापासून या लेकरांना बोलत नाही. हा म्हणून पोरं सुद्धा शांत बसली. महाराज हे टाळकरी या ठिकाणी लहान लेकरं आले आपल्या संस्थेतले. हा फार उत्कृष्ट आहे. या वयामध्ये फार म्हातारा लागले, फार चांगली गोष्ट आहे महाराज. नाही तर आजकालचं लय अवघड झालंय गावाकड. महाराज ते मोबाईल चालूच आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हा बरोबर आहे का नाही. हा फार अवघड झाले महाराज. यांना ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी ही माहिती आहे. नाही तर आताच्या लेकरांना गाथा काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे, हरिपाठ काय आहे याची कशाचीच माहिती नाही. आणि आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये गाथा द्यावी, आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यावी, आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये हरिपाठ द्यावा. हे आपलं कर्तव्य आहे. अहो मुस्लिम समाजाचं एखादं जर कोणी जर असेल ना, त्याच्या लेकराला बोटाला धरून कुठं नेतं दादा, मस्जिदीमध्ये नेतं. बरोबर आहे का नाही. हा बाहेर चपला काढायला लावतं. आणि आपण काय करतो, आपण आपल्या लेकराला मंदिरामध्ये आणतो. नाही महाराज, आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये रडायला लागलं का मोबाईल देतो. मोबाईल त्या माता मावल्या पोरग राहिले नाही का, पोरांच्या हातामध्ये काय देतात, मोबाईल देतात. आणि मग ते त्याच्यावर कार्टून लागतं, मोटू पतलू अजून काय महाराज ते कार्टून लागतं, ते पाहत बसेल. महाराज मोबाईलने तर लय वाटोळी केलंय. आणि 10वी-12वी पर्यंत पोरीला मोबाईलच नको महाराज. काय हा असं झालंय, मोबाईल दिले कार्यक्रमच झाला. मोबाईल आला ती चॅटिंग व्हॉट्सअप पण ते लय अवघड झालं. हॅलो म्हणलं गेलो. हा बापाला पोरीचा लग्नाचा ताणच ठेवला नाही यांनी मोबाईल पुढे. महाराज पण असं करू नका. अरे त्या बापाने त्या आईने ना, तुम्ही आईच्या गर्भामध्ये होता, पोटामध्ये होता तेव्हापासून स्वप्न पाहिलेले असतात, तेव्हापासून याला पॉलिसी भरलेली असते. बरोबर आहे ना. माझी पोरगी मोठी झाल्याच्या नंतर डॉक्टर होईल, कलेक्टर होईल, PSI होईल आणि स्वप्न पाहिलेले असतात त्या बापानं. हा आणि आनंदी झालेला असतो बाप. पोरीच्या शिक्षणासाठी तयारी करतो महाराज, 1-1 रुपयाची तडजोड करतो आणि त्या पोरीला शिकवतो, त्या पोराला शिकवतो. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, मायबापाची मान खाली जाईल असं वागू नका. देवाची देशाची आणि धर्माची सेवा करा. देवाची आणि देशाची धर्माची सेवा केल्याच्या नंतर तू का म्हणे एका आणि मरणेची सरी आणि उत्तमाची उरे कीर्तनाल हे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा पंढरीच परमात्मा ज्ञानोबा आली करून सकळ संतांच्या चरणावर ठेवतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो ज्यांनी एवढं मोठं मंदिराचं बांधकाम केलंय. श्री रामदास बाळासो गावडे यांचं मनापासून धन्यवाद. आणि आमचे दादा अशोक शेठ गावडे यांनी मला या ठिकाणी बोलवतो, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. असंच पुन्हा पुन्हा बोलत जा, असंच आम्ही पुन्हा पुन्हा येत जाऊ. आणि तुमच्या शब्दाला कधी पण मान, तुमच्या शब्दाला आमच्याकडे कधी पण मान आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. फार गोड गाव आहे तुमचं महाराज. काही ठिकाणी गेल्याच्या नंतर महाराज एवढं लक्ष देऊन ऐकत नाही. महाराज आलं का पाणी सुद्धा विचारित नाही. तर महाराज लय अवघड झालंय आजकालची परिस्थिती, काय सांगावं. आणि कसं झालंय, मी एक तर दिसतो बारीक महाराज, मी एक तर दिसतो बारीक, मला कोण आले यांनाच जेहारी घातला महाराज, यांना बरं. माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठाले दिसत तिथं. हा त्या दिवशी नगरला ते ऑडिट करण्यासाठी गेलो आपल्या संस्थेचं. गेल्याच्या नंतर वकिलाची माझी पहिल्या वेळेस भेट. आम्ही दोघं आतमध्ये गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर ह्या लेकरालाच म्हणे महाराज या. हा म्हणलं मागून गेलो, अहो मी महाराज ये महाराज. म्हणून आपल्या शरीरावर जाऊ नका. हा काय असतं माहितीये का, मुक्ताबाई गुरु झाल्या कोणाच्या, चांगदेव महाराज. किती वर्ष जगले, 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज. मुक्ताबाई गुरु झाल्या. वयाचा ज्ञानाचा संबंध नसतो बरं का दादा, वयाचा ज्ञानाचा कधी संबंध नसतो. अहो रावण ज्ञानी होता. रावणाने शंकरासाठी तांडव स्तोत्र दिलं 17 श्लोकांचं. 17 श्लोकांचं काय तांडव स्तोत्र रावणाने लिहिलं. परंतु जो ज्ञानी आहे तो लयच आचरण शुद्ध आहे असं काय नाही बरं का. काय
ज्ञान असलं म्हणजे आचरण असलं असं काय. एखाद्याकडे ज्ञान जरी नसलं ना, परंतु तू आचरण शुद्ध जर असला ना, तो महात्मा ते महाराज. काय आहे? महात्माचा. म्हणून वयाचा ज्ञानाचा याचा त्याचा काही संबंध नसतो. दिसण्यावर बोलायचं नाही. हा, रील्स पाहून कीर्तन घ्यायचे पूर्ण अर्ध्या तासाचे आपल्या क्लिप आहे का, मग कीर्तन घ्या. नाही तर लय अवघड झालंय सध्याच्या काळामध्ये. हो, झालेली सेवा पंढरीश परमात्मा जानोबराय तुकोबराय गावडे दादा, तुम्हाला मनापासून आभार. महाराज फार सुंदर असं नियोजन आहे त्यांचा. त्यांचा स्वभाव फार गोड आहे महाराज, फार गोड आहे. एवढा पैसा एवढी संपत्ती पण अभिमान नाही. महाराज एवढं मोठं मंदिर सुद्धा त्यांनी बांधलं, आणि मंदिर बांधल्याच्या नंतर महाराज एवढं कोणी बांधित नाही, एवढं करत नाही महाराज. अरे फार पैसा असतो लोकांचा, पण उपयोग नाही महाराज. समाज कार्यासाठी कोणी येत नाही. त्यांचं मोठं मन आहे. ऐश्वर्य संपन्न परमार्थ करतात तुम्ही. फार तुमची उपकार आहेत महाराज संप्रदायावर सुद्धा. ऐश्वर्य संपन्न परमात्मा नामदेव शास्त्रींचा परमार्थ तिकडं असं ऐश्वर्य संपन्न. धोतर घालताना सुद्धा क्वालिटीचाच घालणार, नेहरू घालताना सुद्धा क्वालिटीचाच घालणार. तसा तुमचा परमार्थ आहे दादा, ऐश्वर्य संपन्न. वा, इथं आल्याच्या नंतर प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही सर्वांचे चेहरे पाहून तर अतिशय आनंद झाला. हा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठे आहात, आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं हे कौतुक समजा माझं. हा, कौतुक म्हणून ऐकून घेतलं. तुमचे मनापासून आभार. झालेली सेवा पंढरीश परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी सकल संतांच्या चरणावर, बजरंगाच्या चरणावर, गणेशाच्या चरणावर, आईवडिलांच्या चरणावर, आमचे गुरुवारी हरिभक्त पारायण आदिनाथजी महाराज बर्डे आणि वारकरी शिक्षण संस्थेतले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत जे काही गुरुवारी असतील त्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण वारंवार
देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज संयोजक मंडळी विनंती